पठाण, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख, डिजिटल मीडिया मराठवाडा अध्यक्ष। आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले की लोक स्वातंत्र्य पत्रकार हा सर्व पत्रकारांसाठी लढा देत असतो। ज्या ज्या पत्रकारांवर अन्याय होतात त्यांच्यासाठी लढा देत असतो। असाच एक आज हल्ला झालेला आमच्या पत्रकारावर स्नेहा बारवे म्हणून आहे आणि मंचर नगरपंचायत आंबेगाव तालुका आहे आणि जिल्हा पुणे येथील आमची एक पत्रकार होती, यूट्यूबर पत्रकार होती। तिथं ते एक वडा आहे आणि वड्यावर त्यांनी एक 100 मीटरची भिंत बांधलेली होती आणि तिथे एक शटर दुकानं बांधित होता आणि तेथील नगरपंचायतने त्याला आदेशित केले होते की बांधकाम थांबवा म्हणून। त्याने बांधकाम न थांबवल्यामुळे आमची पत्रकार तिथे गेली आणि तिथं जाऊन तिथं वर्तंगण करत असताना तिथं चलत्या वर्तंगणामध्ये एक त्याला माझ्या मताने त्या हरामखोराने काय नाव त्याचं पांडुरंग मोरडे म्हणून आहे हरामखोर, त्या हरामखोराने त्याला प्राणघात हल्ला केला त्याच्यावर आणि त्या प्राणघात हल्ल्यामध्ये आमची पत्रकार तिथं कोसळली आणि ती पत्रकाराची अगर पत्रकाराला संरक्षण नाही मग सर्वसामान्य माणसाला काय संरक्षण असणार। तर अशा हरामखोर मोठेसारख्या खून करणाऱ्या माणसावर पत्रकार संरक्षण अंतर्गत गुन्हा झालाच पाहिजे, पण त्याच्यावर किती खुनाचे प्रकरण चालू आहे याची चौकशी करून त्याचा पर्दाफाश करून त्याला तडीपार केला पाहिजे। त्याने तर पाकिस्तानचा कायदा लागू केलेला आहे, तिथं दहशतगर्द केली पत्रकार मारण्याची। इतकी कशी हिंमत झाली त्याची माधव चोराची। तिथील पोलीस प्रशासन काय करत आहे, तिथं काय करत आहे पोलीस प्रशासन? अशा तडीपार लोकांना अशा हरामखोराला हरकून लावत नाही तिथून। तर आमची अशीच मागणी आहे की त्या हरामखोराला तुम्ही अगर पामन नाही केलं तर आम्ही बी त्याच्यासाठी सक्षम आहे। ते अगर मारण्याची ताकद देतो आम्ही बी मारण्याची ताकद देतो त्याला। आता त्याच्यावर गुन्हे दाखल नाही झाले तर आम्ही त्याला मारू कायद्यात हात घेऊन, इतकं आमची माग आहे प्रशासनाला। त्याला ताबडतोब अटक करा आणि त्याच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करा आणि त्याच्यावर ते महिलाचं BNS 109 प्रमाणे जीव घेण्याच्या उद्देशाने त्याच्यावर परवानगी आंदोलन त्याच्यातून ते कलम त्याच्यावर लावली पाहिजे। अन्यथा आम्ही कायदा हातात घ्यायला आम्हाला मजबूर करू नका, नाही तर आम्ही हातात कायदा घेऊ आणि आम्ही त्याला तसंच मारू, ही आमची अशी माग आहे लोकशास्त्र पत्रकार संघाकडून। जिल्हा पुणे येथील महिला पत्रकार स्नेहल बारवे बातमी वर्तन करत असताना एका गावगुंडानं त्या महिलेला अमानुषपणे मारहाण केलेली आहे आणि पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तो गुन्हा दाखल झालाच पाहिजे, पण ज्या संबंधित जे व्यक्ती होते ज्यांनी मारहाण केलेली आहे त्याचा उद्देश त्या महिलेचा जीव घेण्याचा होता, म्हणून त्याच्यावर 307 प्रमाणे गुन्हा सुद्धा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं माननीय दिलीप बनकर यांच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। स्नेहा बारवे नावाच्या वार्तांकन करण्यासाठी ज्या गेलेल्या युवती पत्रकार होत्या त्यांच्यावर एका अमानवी कृत्याच्या गुंड प्रवृत्तीच्या माणसाने पांडुरंग मारले नावाच्या व्यक्तीने हल्ला केलेला आहे। तर तो हल्ला संपूर्ण पत्रकारितेवर हल्ला आहे आणि स्त्रियावर हात घालणारा तो गावगुंड त्याच्यावर अनेक खुनाचे गुन्हे आहेत आणि तो गुंड प्रवृत्तीचा आहे। त्याला भारतीय संविधानाच्या कलमेनुसार जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी एवढीच मी या प्रसंगी विनंती व्यक्त करतो। स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे की मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील महिला पत्रकार स्नेहा बारवे हे आपल्या बातमीचे वृत्तांकन करत असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना त्या जे आरोपी आहेत त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणात त्या हल्लेखोरावर गुन्हा दाखल करावा अशी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे।
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं आज स्मिता बारवे या यूट्यूब चॅनलच्या ज्या संपादक आहेत ते वृत्तांकन करण्याकरिता मंचेगाव इथे गेले असताना त्यांच्यावर तेथील गावगुंड मोराडे याने अचानकपणे येऊन माझी बातमी का कव्हर करतो म्हणून अमानुषपणे जे मारहाण केली त्याच्या निषेधार्थ आज पत्रकारच्या यूट्यूब चॅनलच्या सर्व संपादकांना मिळून ते परभणीचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत या माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर केलेलं आहे, ज्याच्यामध्ये पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत ह्या गावगुंडाला मोठ्यातली मोठी शिक्षा होईल, त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व पत्रकारांच्या वतीनं करण्यात आली आहे.